ते पत्र आल्यापासून मधुरा एका वेगळ्याच जगात वावरत होती. तिनं ते टीव्हीवर ठेवलं, परत तिथून उचलून टिपॉयवर ठेवलं. कुठूनही माधव आला रे आला की त्याला ते पत्र दिसावं अशी तिची इच्छा होती. काय रे लब्बाडा, मला तर म्हणायचास तुझं कोणी नाही, मग हे कोण आईने आप्पा, ती विचारणार होती. पण विचारायचं कशाला, तो स्वतःहूनच सांगेल की. मनाला धीर निघेना तशी ती स्वयंपाकघरात गेली. माधवसाठी तिनं मस्त बटाटे पोहे तयार केले. चहाची किटली भरली आणि ती परत वाट बघू लागली. आश्रमात असताना ती अशीच वाट बघायची. कोणी मुली दत्तक घेण्यासाठी आले की त्या जोडप्याकडे बघून तिच्या आशा पल्लवित व्हायच्या. त्यांच्या पुढे पुढे करायची. मावशी काका असं म्हणत अवतीभवती चिवचिवायची. पण तिचा नंबर लागलाच नाही शेवटपर्यंत. शेवटी आश्रमातल्या माईने तिला जवळ घेऊन समजावलं, बेटी मधुरा, प्रत्येकाच्या नशिबी नसतं असे आई बाबा मिळणं. कुणाला काही वाटो, मला तू खूप आवडतेस, खूप म्हणजे खूपच राजा. तुला एक सांगू, लोक दत्तक घेताना पाळण्यातलं बाळ घेणं पसंत करतात. त्यानं आई बाबा हे तोंडातून पहिल्यांदा उच्चारलेले शब्द आपल्यासाठी असावे अशी त्यांची इच्छा असते. तू आता 12 वर्षांची झालीस. आता काय 8 वर्ष मस्त शिक, पदवीधर हो, नि मग उडवून देऊ बार. आपल्या आश्रमातल्या पुष्पाला नाही का बघून दिलं स्थळ? तू तर चांदण्यासारखी गोरी पान नि हापूस आंब्यासारखी गोड आहेस. तुला छान जोडीदार मिळेल बरं राजा. आणि झालंही तसंच, अगदी तसंच. माधव गणेश चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून काही ना काही देणग्या आश्रमासाठी घेऊन येत असे. कधी कपडे, भांडी, गृहोपयोगी साहित्य, धान्य, जे मिळेल ते. माईंना माधव फार आवडे. मधुरा बीकॉमला होती. तिला त्या आवर्जून कॅशियरचं काम करायला सांगत. ती सुद्धा साऱ्या गोष्टी निरखून पारखून घेई. योग्य पावत्या, सुंदर हस्ताक्षरातली आभाराची पत्र काही शिलकीत ठेवीत नसे. सारा कारभार तत्पर आणि चोख. तुमची मदतनीच एकदम स्मार्ट आहे हं माई. एकदा माधवने उघडपणे कौतुक केलं आणि तो धागा पकडून माई म्हणाल्या, तुझे लग्न झाले नसले तर मी तुला आमच्या मधुराचं नाव सुचवते. तिची आई वडील मीच. आश्रम तिचं माहेर. इथल्या मुलीच तिच्या बहिणी. बघ बाबा, मी अनाथाश्रमात वाढलो नाही इतकंच, पण बाबा मी 5 महिन्यांचा असताना गेले आणि आई मी 6वीत असताना गेली. केवळ 11 वर्षांचा होतो मी. कसा बसा 10वी पर्यंत रयत शिक्षण संस्थेच्या बोर्डिंगमध्ये राहिलो आणि 10वी होताच परत आईच्या खोलीवर. इथे राहून कमवा आणि शिका योजनेत MSc झालो. असा आगापिछा नसलेला नवरा तुमच्या मधुराला चालेल काय? विचारा तिलाही. त्यांचं बोलणं दाराआडून ऐकतच होती मधुरा. घारीसारखी झपकन पुढ्यात आली. न लाजता म्हणाली, मला चालेल, दौडेल, पळेल. माई केवढ्या हसल्या होत्या. माधव, तुला आश्चर्य वाटलं असेल ना हिचं असं तरा तरा येऊन होकार देणं. अरे, आश्रमाचं कॉमन छप्पर कुणालाही आवडत नाही. प्रत्येकाला हवं असतं हक्काचं छप्पर, हक्काच्या भिंती नि खिडकी असलेलं घर. त्या खिडकीतून दिसणारा हक्काचा चतकोर आभाळाचा तुकडा, जिथून कोणी उठ म्हणणार नाही. अशी ध्रुवबाळाची बैठक. किती हलक्या झाल्या माई. त्यांचं हसणं विरून गेलं नि उरली फक्त हळवी भावुकता. ही माझी मधुरा आहे ना माधव, मायेला फार आसुसलेली पोरगी आहे. तिला लहानपणीच दत्तक जायचं होतं, पण नाही मिळाले तसे आई बाबा. मी वचन दिलंय तिला की आई बाबा नाही तर नाही, पण बाळ, मी तुला चांगला नवरा निश्चित शोधून देईन बरं. मग मी तुमच्या नजरेत चांगला आहे तर? माधव म्हणाला. अगदी आहेस, माईंनी मान डोलावली.
मग लावून द्या माझं नि मधुराचं लग्न, मी तयार आहे, माधव म्हणाला. असं ते लग्न ठरलं नि आश्रमात मंगलाक्षता उधळल्या गेल्या. मधुरा माधवच्या घरी आली, तिच्या हक्काच्या ध्रुव बैठकीवर. दारावरची बेल वाजली तशी परकऱ्या मुलीसारखी मधुरा दरवाजाकडे धावली. माधवच होता. किती उशीर, मी केव्हाची वाट बघत आहे. पोहे केलेत, चहा सुद्धा किटलीत तयार आहे. आज नेहमीची लोकल चुकली का, की प्रभाकर भाऊजींबरोबर गप्पा मारत बसलास नि वेळेचं भान उरलं नाही तुला. माधवला तिच्या निरागस बडबडीनं हुरूप आला. मी प्रभाकर बरोबरच होतो, पण वेळेचं भान मला व्यवस्थित होतं नि मी नेहमीच्याच लोकल ट्रेननं ठाण्यात उतरलो. फक्त शेअर रिक्षा न करता चालत आलो. तेवढाच व्यायाम. नुसता लाडोबा केलायस माझा एकसारखं खायला घालून. चिंचोळा मारुती होतो तो 3 महिन्यात पेढ्या गणपती झालोय मी मधुरा. तो तिला जवळ घेऊन म्हणाला. हे तुझं आपलं काहीतरीच हां. ती हळूच त्याच्या कुशीतून विलगली आणि त्याचं खाणं पिणं गरम करून घेऊन आली. तिला आशा होती की टिपॉयवरलं कार्ड माधवनं वाचलं असेल, पण तो मान मागे टाकून नि डोळे मिटून खुर्चीवर विसावला होता. खूप दमलास का रे? खा ना, चहा पी गरम गरम, खूप बरं वाटेल, ती म्हणाली. त्याचं खाणं पिणं होईपर्यंत ती कसाबसा दम धरून होती. मग न राहून तिने ते पत्र पुढे केलं. हे वाचलंस का माधव? काय प्रकार आहे हा? हे कोण आप्पा? आईनी आप्पा या दोघांनी आपल्याला पनवेलला बोलवलं आहे. आपलं लग्न झाल्यास आजतागायत तू कधीच कसा रे माझ्याशी या आई आप्पांबद्दल बोलला नाहीस माधव? किती कमाल आहे तुझी. तिची अखंड बडबड चालू होती. पत्रावर त्याची नजर फिरत होती. आश्चर्य ओसरत नव्हतं. कोण हे आईने आप्पा? श्री 10/11/9. प्रिय माधव, सप्रेम आशीर्वाद. अरे लग्न झालं काय, आम्हाला विसरूनच गेलास की काय? अगदी मधुरामय होऊन गेलास. माधवा, केळी लगडल्या आहेत, जाईजुईचा मांडव बहरला आहे. मी नि आई तुझी वाट बघत आहोत. आता लांबचा वायदा करू नकोस, जवळचा मुहूर्त बघा. हा शनिवार रविवार. पनवेल लांब आहे का रे माधवा? ये, आम्ही दोघे प्रतीक्षेत आहोत. मधुराला फार बघावेसे वाटते. तुझा आप्पा. कोण हे आप्पा माधव? तिने न राहून परत विचारलं तसा तो गुमसुम झाला. खरंच, कोण हे आप्पा? मला नाही ठाऊक. खरंच, तुझा विश्वास बसो न बसो, आय डोंट नो एनी सच कपल. दारावरची घंटी तेवढ्यात वाजली. अरे प्रभाकर भाऊजी, तुम्ही अगदी वेळेवर आलात, ती म्हणाली. ते पत्र तिनं प्रभाकरच्या हाती दिलं. त्यानं ते झर झर वाचलं. कोण रे हे आप्पा माधव? तू कधी बोलला नाहीस माझ्याजवळ यांच्याविषयी, प्रभाकरने विचारलं. मला ठाऊक नाही तर मी काय सांगू? प्रभा, मला यात दगा फटका दिसतो आहे. चोराठी काम, माधव म्हणाला. काहीतरीच काय? चोर कधी आपला पत्ता देतात का? रतन टॉकीज शेजारी, फडकेवाडा, पनवेल. कोणी देईल असं? मधुरा म्हणाली. अगं, त्या बिचाऱ्या अप्पा फडक्यांचं नाव घेऊन कोणीही पत्र टाकावं, आपण भाबडेपणाने जावं नि इकडे चोराठ्याने आपलं घर लुटावं, माधव म्हणाला. मला माधवच्या बोलण्यात पॉइंट वाटतो. प्रभाकरनं त्याची कड घेतली. मधुराला एकदम रडूच फुटलं. ए बेडाबाई, रडतेस काय अशी? अगं, आपण श्रीमंत नाही होत, कबूल, पण हा टीव्ही आहे, घरात 2 चांदीची भांडी, वॉर्डरोबमध्ये चांगले कपडे, साड्या. चोरांना काय, मुफ्त की मेजवानी. माझी खूप निराशा झाली. मला जायचं होतं रे माधव त्या आईने आप्पांना भेटायला, ती हुंदके आवरत म्हणाली. हेच ते प्रभा, नडतं बघ. एकसारखं आपल्या पोरकेपणाबद्दल बोलणं बरं आहे का? त्याचाच गैरफायदा घेऊन कुणीतरी, माधव चिडचिडला. हे बघ माधव,
तू चिडू नकोस. मधुरा, तुला इतकं जावं वाटतं का? फार वाटतं प्रभाकर भाऊजी, ती आसासून म्हणाली. पण समजा तिथे असे कोणी आप्पा फडके नसले आणि हे कार्ड फेक खोटं असलं तरी तू नाराज होणार नाहीस? प्रभाकरनं विचारलं. नाराज कशी होणार भाऊजी? पण नाराज झाले तरी प्रयत्न केला माया मिळवण्याचा एवढं समाधान तरी मनात नक्की असेल. वचन दे मला मधुरा, तिथे तसं काही नसेल तर तू रडून तमाशा करणार नाहीस म्हणून. माधव म्हणाला. आय प्रॉमिस. तिनं गळ्याला हात लावला. मग ठीक. प्रभा, तू माझ्या घरी राहशील का शनिवार रविवार? तूने तो मेरे मन की बात बोली दोस्त, प्रभाकर म्हणाला. हे बघ मधुरा, प्रभाकर आपल्यासाठी त्याची बायकोनी मुलगी सोडून एकटा इथे राहणार. तुझं माझं घर राखीत. मला कल्पना आहे त्याची. भाऊजी, तुम्हाला खूप खूप थँक्यू म्हणते. बरं बरं, आता मला आधी तुझ्या हातचा चहा तरी दे. चहाच का? मधुरानं मस्तपैकी बटाटे पोहे केलेत. आहेत ना ग शिल्लक? आहेत की. मी नसते शिल्लक तर मी नव्यानं करीन की. प्रभाकर भाऊजी म्हणजे माझं स्पेशल माणूस आहे. तुला काय वाटलं माधव, ते तुझे एकट्याचे दोस्त आहेत का? नाही ग बाई. जा आता प्रभाला चहा पोहे घेऊन ये स्वयंपाकघरातून, आणि मलाही आणखी अर्धा कप चहा चालेल. ओके बॉस. तिनं अंगठा उंचवला नि ती खारीसारखी आत पळाली, अतिशय आनंदात. शनिवार. माधव आणि मधुरा प्रभाकरच्या हाती घर सोपवून पनवेलीत दिल्या पत्त्यावर पोहोचली तेव्हा मधुराचं काळीज धडधडत होतं. आपली निराशा होऊ नये म्हणून ती देवापाशी सातत्यानं प्रार्थना करीत होती. निराशा पदरी आली तरी डोळ्यातून पाणी काढायचं नाही असा इशारा करून मनाला वारंवार बजावित होती. पण जाईजुईचा मांडव असलेलं घर होतं तिथे, फडके वाडा. तिला इतका आनंद झाला की तिला एक गिरकी घ्यावीशी वाटली. अगदी प्रशस्त अंगण, छोटासा कौलारू वाडा, नि दारात काठी घेऊन सोनेरी काड्यांचा चष्मा घातलेले तेजस्वी गोरे सुरकुतलेले थोड्या गोल अंगलटीचे हे आप्पा. आप्पा, तिच्या तोंडून शब्द निसटले. मधुरा, त्यांनी चष्म्यातून स्नेहाळपणे बघत विचारलं. होय आप्पा. ती पटकन खाली वाकली नमस्कारासाठी. अत्यानंदानं तिचे डोळे भरून आले. अग आले ग माधव. मधुरा, येतेस ना? त्यांनी उंच आवाजात पत्नीला हाक मारली. मागच्या भागात लगबग दिसली. ठेंगण्या, सत्तरीच्या आप्पांसारख्याच गोऱ्यापान शुभ्र केसांची महिरप असलेल्या नऊवार साडी नेसलेल्या आई. मधुराला आणि माधवला औक्षण करून जेव्हा त्यांनी घरात घेतलं तेव्हा तिचा स्वतःच्या डोळ्यांवर कानामनावर विश्वासच बसेना. मधुराला सारखं वाटत राहिलं, फार लहानपणापासून एका लळा जिव्हाळा लावणाऱ्या घराचं आपण स्वप्न बघितलं होतं. मनात ते जपलं होतं. ते स्वप्नच मनातून टुणकन उडी मारून बाहेर आलं आणि आई आप्पा बनून आपल्यासाठी आनंदाचं कारंज झालं. त्या दिवशी जेवणात खास पुरणपोळी नि साजूक तूप बघून मधुरा हरखली. आई, तुम्हाला कसं ठाऊक माधवला पुरणपोळी इतकी आवडते म्हणून? मला नाही तर आणखी कुणाला ठाऊक असणार ग पोरी. अगं, दुसरीत असताना बाईनी याला मस्ती करतो म्हणून शिक्षा केली. शिक्षा कशी? तर भिंतीवरल्या कोनाड्यात बसवलं. तर यानं काय करावं? अगं मधुरा, त्या कोनाड्यात बाईंचा डबा होता. यानं सरळ उघडून बघितला नि पुरणपोळी दिसताच खाऊन टाकला. बाई तरी काय कप्पाळ धोपटणार एवढ्या लहान मुलाला? पुरणपोळी म्हणजे माधवचा वीक पॉइंट अगदी. माधव, आई सांगतायत ते खरं का रे? मधुरानं विचारलं. हो, म्हणजे त्या सांगतायत ते खरंच आहे, माधवनं कबुली दिली. पहा म्हणजे झालं. तुला आवडते ना ग पुपो?
मनापासून. लगेच तिची पुपो तुपाच्या धारेत भिजली. शनिवार रविवार राहायचा बेत करून आलेले माधव मधुरा रात्री एकमेकांच्या कुशीत विसावले. तेव्हा मधुरा न राहवून म्हणाली, इतक्या लहानपणीची तुझी गोष्ट आईना कशी रे ठाऊक माधव? मी पण आश्चर्यमुग्ध आहे मधुरा. या बाईंना हे कसं ठाऊक? या माझ्या सख्या आईला कधीतरी भेटल्या असतील का? त्यांनी दोघींनी माझं लहानपण परत उजळलं असेल का? डोक्याचा भुसा झालाय विचार करून. नको इतका विचार करूस माधव. ही माया, हे प्रेम, हा अंतरीचा लळा जिव्हाळा, यासाठी इतकाली वर्ष वाट पाहिली मी. देवानं दोन्ही ओंजळी ओसंडून वाहतील इतकं भरभरून सारं मला आपल्या दोघांना फडके वाड्यात दिलं. वी विल एन्जॉय माधव. आपण फक्त लुटूया हा आनंद. मलाही तसंच वाटतंय. खिडकीतून येणारा चांदण्यांचा प्रकाश मधुराच्या मुखावर पडला होता. तिचं मुख कुरवाळीत माधव म्हणाला, सोनं लुटून घे सुखाचं माझी बाय. आणि दोघं एकमेकांच्या कुशीत विरघळून गेली. ती रात्र फार सुंदर होती, सुहानी होती. सकाळी आईनंच उठवलं. मधुरा, ये बाळ, तुला आज मी नहाण घालणारे शिकेकाई लावून छान तेलूमालू करून देते केस. मला भारी हौस वाटते बघ. कसा नागिणीसारखा लांब सडक शेपटाय पाठीवर. नाहीतर हल्लीच्या पोरी केस भादरलेल्या, पिस झडलेल्या कोंबड्या सगळ्या. मधुराला काय हसू आलं आईंचं बोलणं ऐकून. तेलूमालू नि नाहूमाखूचा कार्यक्रम तर संपूच नये असा सोहळा वाटला. नखशिखांत सुखात भिजून निघालं तन मन. रविवारच्या जेवणातले पुरणाचे कडबू नि आंबोळ्या म्हणजे मोठीच मेजवानी होती. माधवा, दुपारी केळी उतरवायची आहेत. मी संतोष आणि गोकुळ यांना बोलवलं आहे. तू देखरेख कर, नंतर भाव करून देऊन टाक. ठीक आहे अप्पा, काळजी नको, मी सारं करीन. माधवचा स्वर जबाबदार पुत्राच्या आपुलकीने भिजलेला होता. केस वाळल्यावर आईने मऊ हातानं मधुराचा सुरेख खोपा घातला आणि त्यावर त्यांच्या फणेर पेटीतलं अग्रफूल लावलं. हे कशाला? सोन्याचं आहे, मला नको, मधुरा म्हणाली. आता मी का लावणारे अग्रफूल? अगं वेडे, मायेनं दिलं ना की नाही म्हणू नये. घाल बरं, माझी आठवण. ती एकदम त्यांना बिलगली, सजल नेत्रांनी. एवढ्यानं झालं नाही, तुझी ओटी भरायची आहे. लग्नानंतर पहिल्यांदा आलीस ना इथे आपल्या घरी, त्या म्हणाल्या. हे आनंदाचे झर झर येणारे क्षण कुठे लपवून ठेवू असं झालं होतं मधुराला. ओटी भरताना कपाळी लागलेल्या मंगलाक्षता, केसात अडकलेले ते 4 दाणे, ते कधीच काढू नयेत, पडू नयेत केसातून. ही साडी हिरवीगार, आवडली का? घडी मोडलीस तर मला खूप बरं वाटेल मधुरा. नववधू पाहिल्याचं समाधान मिळेल बघ, त्या म्हणाल्या. हिरवीगार शालूसारखी साडी बघून मधुराचा जीव हरखून गेला. आईंचे हात गच्च पकडून ती म्हणाली, आमच्या लग्नाला का नाही आलात तुम्ही आई? हात मोडला होता ग माझा, घसरून पडले होते घरात ना. पण आप्पांनी केली हो सेवा. लहान मुलीला सांभाळावं तसं अगदी प्रेमानं केलं बघ सारं. माझा आंबाडा सुद्धा बांधून दिला केस विंचरून. म्हणजे बघ, जोडीदाराची किंमत संकटकाळी खरी कळते, हेच खरं. बरं, माझं पुराण राहू दे. घडी मोडतेस ना तू? हो आई. ती साडी घेऊन आत पळाली. नटली, सजली, हिरवीगार साडी, तो खोपा, केसांचे फुगे, ते अग्रफूल, कपाळावर कुंकू, मंगलाक्षतांची भांगात नक्षी. किती छान वाटतंय आपलं रुपडं. ती आरशात स्वतःला न्याहाळत होती, स्वतःवरच भाळली होती. किती सुरेख दिसतेस. माधव कधी मागे उभा राहिला, आरशातच दिसतोय. किती छान दिसते आहे आपली जोडी. माधव,
आज मी खूप खूप आनंदात आहे. असं म्हणतात की ज्याचं मन आनंदी असं ते माणूस छानच दिसतं. माधवनं तिला आपल्या सन्मुख वळवली. तिच्या कपाळावर ओठ टेकत तो म्हणाला, त्या केळ्यांच्या घडाचं सगळं रामायण पुरं केलं मी. उतरवली, भाव केला, पैसे घेतले नि आप्पांच्या हातात ठेवून नमस्कारासाठी वाकलो तर झपकन कुशीतच घेतलं मला त्याने. भरून पावलो बघ मधुरा. परत लहान झाल्यासारखं वाटलं. आपल्या डोक्यावर मायेचं कृपाछत्र आहे असं वाटलं. त्यांची नि माझी घनदाट ओळख असल्याची खात्री पटली. पटली ना खात्री? तुझी पटली तशी माझीही पटली. आयुष्यात आपण प्रथमच भेटलो त्यांना. पण असं वाटतं माधव, हे सगळं आपल्या खूप जवळचं, खूप हक्काचं, खूप परिचयाचं आहे. निरोप घेताना जडत जाणार आहे मला. माधव, तुझी ही स्थिती तर माझं काय झालं असेल सांग? काही सांगूच नकोस, फक्त जवळ ये. त्यानं मधुराला घट्ट कुशीत घेतली. आनंदाचे डोही, आनंद तरंग याचा अनोखा प्रत्यय त्या घट्ट मिठीत प्रत्ययाला येत होता, माधवलाही आणि मधुरालाही. नमस्कार करून दोघं निरोप घेऊ लागली तेव्हा आई म्हणाली, येत जा रे अधूनमधून. नक्की, मधुरा म्हणाली. बरं वाटेल. आप्पांचा आवाज कातर होता. आम्हाला खूप म्हणजे खूप बरं वाटलं आप्पा. माधव त्यांच्या दोन्ही खांद्यावर हात ठेवीत म्हणाला. आम्ही नक्की येऊ, पुन्हा पुन्हा येऊ, मधुरा म्हणाली. पनवेलच्या एसटीत बसताना दोघांच्या चेहराभर हसू कमलदलांसारखं उमललेलं होतं. एसटी सुटली. स्वप्नाचं गाव मागे पडलं. पण ते मनात तसंच दडवून मधुरा म्हणाली, माधव, आता मी कधीच रडणार नाही, कुढणार नाही. पोरकेपणाचं दुःख धुतलं गेलं माझं सारं. माधव बोलला काही नाही, हसला फक्त समाधानानं. पोस्टमन आला फडकेवाड्यात. पत्र देऊन गेला. अप्पानी ते अधीरपणे फोडलं, वाचलं नि परत मेजावर टाकून दिलं. कुणाचं? हं. पुरुषाचं का? हं. बोलावलं का या दिवाळीत तरी दिल्लीस? तो बोलावतोय, वाट बघा. यंदाच्या दिवाळीस पुरुषांनी त्याची बायको युरोप वारीला जातायत आणि आपली नातवंड एकटी पडू नयेत म्हणून पुरुषाचे सासू सासरे जातायत दिल्लीस पुण्याहून. आई बाप मेले पुरुषाचे. अप्पांचा स्वर तापला, चढला. चेहरा तांबडा लाल दिसू लागला. नका त्रास करून घेऊ. आपल्या मुलाचं लग्न करून दिलं आपण नि सुनेच्या आई वडिलांना पुत्रलाभ झाला असं समजा. लोक कन्यादान करतात, आपण पुत्रदान केलं. त्यांनी दोघांनी दूरवर पाहिलं आणि गेले 2 दिवस कसे साजूक तुपात भिजलेल्या पुरणपोळीसारखे गेले आपले ते आठवू. चवी चवीनं लोणच्यासारखे पुरवू. त्या प्रभ्याला एक पत्र टाका आठवणीनं. म्हणावं, मायेसाठी आसुसलेले 2 जीव एकत्र आणलेस. ईश्वर तुझं, तुझ्या कुटुंबाचं कल्याण करो. त्या बोलत होत्या. अप्पा सोनेरी काड्यांचा चष्मा काढून डोळे पुसत होते. ते कोरडं पत्र मनाआड करीत होते. एसटी मुंबईकडे झेपावत होती. मधुराचं मस्तक माधवच्या खांद्यावर विसावलं होतं नि मन तृप्त तृप्त होतं. ही कथा इथेच संपली. आज मी वाचलेली डॉक्टर विजया वाड यांची आमंत्रण ही कथा तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून अवश्य कळवा. आवडली असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून सोबतचं बेल आयकॉन दाबायला अजिबात विसरू नका. आणि हो, हाईप करायला सुद्धा विसरू नका. आता आपण पुन्हा भेटू अशाच एखाद्या छानशा कथा वाचनासाठी. तोपर्यंत मी तुमचा निरोप घेते. धन्यवाद.